आयुरा. आयुष किती विचार करशील, झोप आता. ती झोपली, अर्धी झोप झाली तिची आणि तुला झोप येत नाही अजून. आयुष स्वतःलाच सांगत होता आणि निष्फळ झोपायचा प्रयत्न करत होता. त्या दिवशीचा तिचा चेहरा जात नव्हता त्याच्या डोळ्यासमोर. सहज मोबाईलमध्ये बघितलं तर रात्रीचा 1 वाजला होता. आयुष बाळा, तुला कामाला जायचं आहे, झोप, नाहीतर काही खरं नाही तुझं. कामावर झोप्या काढाव्या लागतील. त्याचं स्वतःला समजावणं चालूच होतं. कधी अस्वस्थ तर कधी आनंदी होत होतो मन त्याचा. अशा फिलिंग्स कदाचित त्याला पहिल्यांदाच जाणवत होत्या. पोटाशी उशी घेऊन डोळे बंद करून पडून राहिला. मग काय माहीत किती वाजता झोप लागली. इथून पुढे आयुषला कधी एकदा सकाळ होते आणि कधी सुगंधाशी बोलतो असं झालं होतं. जास्तच उतावळी झाला होता. त्याला वाटलं रात्री लवकर झोपली तर सकाळी उठल्या उठल्या तिचा मेसेज असेल, पण छे, त्याची निराशाच झाली. तिचा काही मेसेज आला नव्हता. सुगंधा, कसं होणार आहे माझं, देवच जाणे. असं एकदा मनाशीच बोलून तो बेडवरून खाली उतरला आणि फ्रेश व्हायला गेला. सारखं मोबाईलवर लक्ष होतं. छोटीही तयार होत होती कामावर जायला. तिने विचारलंच शेवटी, काय रे दादा, आज काय आहे? अलार्म वगैरे लावलास का? सारखं मोबाईलमध्ये बघतोस ते? निधीने विचारलं. ही आयुषची लहान बहीण. तिला कटवत कसं तरी, नाही पण माझ्यावर तुझं लक्ष कशाला? तू तुझं बघ ना, तुला जायचं नाही का ऑफिसला? आई, तिला सांगा माझ्यावर हल्ली जास्त वॉच ठेवते, तिचं बघायला सांग. आयुष वैतागतच बोलत होता. एकतर सुगंधा स्वतःहून मेसेज करत नव्हती आणि त्यातही सतावत होती, म्हणूनच त्याचं लक्ष लागत नव्हतं. ते मोबाईलकडे जात होतं. तयारी करून तो बाईक घेऊन निघाला. रोजच्यासारखं निधीला स्टेशनला सोडून तो आपल्या कामावर निघून गेला. कामावर पोचला तेव्हा 8:30 झाले होते. ती मेसेज करेल की मीच करू यात विधा मनस्थितीत होता. खूप वेळ वाट बघून पण काही मेसेज आला नाही. शेवटी न राहून त्यानेच मेसेज केला, गुड मॉर्निंग. आयुषने स्वतःच मेसेज केला आणि आता त्याला तिच्याकडून लगेच रिप्लायची अपेक्षा होती. पण ती सुगंधा होती, तिला काही लगेच रिप्लाय द्यायला सुचणार नव्हतं. जवळजवळ अर्ध्या तासाने मॅडमचा रिप्लाय आला, गुड मॉर्निंग. सुगंधाने रिप्लाय केला. तिच्या मनात तेच विचार नसल्यामुळे तिला आयुष वाट बघत असेल याची कल्पना सुद्धा नव्हती. उशिरा उठली का आज? आयुषने विचारलं. तिने इतक्या उशिरा रिप्लाय दिला म्हणून खरं तर थोडा लटका रागही आला होता त्याला. नाही, उशिरा का उठेन, मला डब्बा बनवायचा असतो ना, मग मी मोबाईल नाही घेत हातात सकाळीच. आधी कामं करते, मग तयार होऊन निघताना बघते मोबाईल, सुगंधाने सांगितलं. निघालीस का कामाला आता? लवकर निघतेस? आयुषला लक्षात आलं होतं आपण रागवलो आणि वाट बघत आहोत हे तिला माहीतच नसेल. एकदम शांत राहून बोलत होता तो. हो, 9 वाजता निघते, पोचेपर्यंत 10 वाजतात, सुगंधाने सांगितलं. चालता चालता थोडं थांबून तिने उत्तर दिलं, ओके. आयुषने पाठवलं. आपल्यासारखी तिची एक्साइटमेंट नाही बघून खरं तर तो नाराज झाला होता. बोलायचं तर खूप होतं, पण कसं बोलावं हे सुचत नव्हतं दोघांना. कुठेतरी एकमेकांना काय वाटेल, हे आवडेल का बोललेलं, ते आवडेल का बोललेलं, असा विचार करत करत दोघं मोजून मापून बोलत होते. तुम्ही कितीला निघता? सुगंधाने विचारलं. मी 8ला निघतो, आयुषने सांगितलं. हो का? मग लवकर उठायला लागत असेल ना? डबा कोण देतं, आई की वहिनी?
सुगंधाने लगेच आपल्याला पडलेला प्रश्न विचारून टाकला. उशीर नको. असाही तिला काय बोलावं सुचत नव्हतं. मग त्यानेच विचारलेले प्रश्न त्यालाच विचारत होते फक्त. दोघेही उठतात सकाळी. आराध्य दादालाही आणि छोटीलाही डबा बनवायचा असतो ना. आई भाजी बनवते आणि वहिनी चपात्या करते, आयुषने सांगितलं. मनात बोलत होता, तुला पण सकाळीच उठायचं आहे माझा डब्बा बनवून द्यायला. बरं, रात्री तयारी करून ठेवायची, बरं पडतं सकाळी पटपट बनवायला. मी तसंच करते, सुगंधाने सांगितलं. लगेच ज्ञान वाटप झालंच पाहिजे ना. आपला स्त्री जन्म आहेच कशाला, मग ती तरी त्याला अपवाद थोडीच असणार. तिने पण केलं. एक काम कर, तूच सांग त्यांना. हां, आलीस की भेटायला चालेल ना. थोडा उपहासाने पण हळू आवाजाने तो बोलला. त्याला राग होता पण दाखवायचा नव्हता. त्याला असं वाटत होतं कमीत कमी ती सॉरी तरी बोलेल, पण नाहीच. उगाच इकडचं तिकडचं बोगलत बसली होती. पण तिला काहीच माहीत नव्हतं हे त्याला कोण सांगणार. तो तर भलतीच अपेक्षा करून बसला होता ना राव. म्हणजे सुगंधाने त्याच्या अशा उत्तराला काय बोलावं न सुचून विचारलं. अगं येशीलच ना कधी भेटायला, तेव्हा सांग. हा, आता बाबा सावरून घेत होता. चल खोचडा कुठला. ओके, असं म्हणायचंय का. मला वाटलं तुला राग वगैरे आला की काय, रागाने असं बोलतोस असं वाटलं. आवडलं नाही मी सांगितलेलं असं वाटलं मला. सुगंधाने मेसेज केला. काल लवकर झोपलीस. हा अजून विसरला नव्हता म्हणून विषय चेंज करत विचारला. त्याची आतमध्ये घुसमट चालली होती. नाही, काल उलट मी तुझ्याशी बोलत होती म्हणून उशिरा झोपली. नंतर मला टाईप करायलाही जमत नव्हतं. शेवटी झोपते मेसेज टाकला आणि झोपून गेली. मला सवय नाही उशिरापर्यंत जागायची. कालच पहिल्यांदा एवढा वेळ तुझ्याशी बोलत राहिली होती. सुगंधा एकदम खूप काही नवीन केल्यासारखं सांगत होते आणि आयुषसाठी ते सगळं नॉर्मल होतं. जागणं हे काही विशेष नव्हतं त्याच्यासाठी. मोठंच काम केलंच असं मनात म्हणत, पण आता सवय करायला हवी तुला. इथे लवकर नाही झोपत, आयुष बोलला. हो, होईल हळूहळू, तुझ्याशी बोलता बोलता सवय, सुगंधाने लिहिलं. आयुष, मी नंतर बोलते, ऑफिसमध्ये पोहोचेन थोड्याच वेळात, सुगंधाने सांगितलं. ओके. आयुषही आपल्या कामाला लागला. ती मेसेज बघून फोन पर्समध्ये ठेवून देते. त्याला आता कुठेतरी जाणवायला लागलं होतं की आपण कुणासोबत लग्न करणार आहोत ते. तिला रात्री साधं गुड नाईट किंवा शुभरात्री म्हणतात ते माहीत नाही. डब्बा झाल्याशिवाय जी मोबाईल हातात घेत नाही, म्हणजे हे जरा अतिच झालं असं त्याला वाटत होतं. आपलं जमेल ना हिच्यासोबत, कठीण तर दिसतंय, बघू पुढचं पुढे. तो एक दीर्घ श्वास सोडून कामाला लागला. दुपारी लंचला त्याला का कुणास ठाऊक मध्येच सुगंधाची आठवण आली. तिच्याशी खूप बोलावं वाटत होतं, पण तिचा रिस्पॉन्स बघून कसं बोलावं कळत नव्हतं. इकडे सुगंधाला आपण मोकळेपणे बोलतो, त्याच्या मेसेजला उत्तर देतो, हेच तिला आपण काहीतरी स्पेशल करत असल्यासारखं वाटत होतं. सुगंधा खरं तर गौवर्णी आहे, या पलीकडे तिची तशी मी आधी ओळख मुद्दाम केली नाही, कारण आयुष्याच्या नजरेतून ती कशी आहे हे दाखवायचं आहे. काळेभोर लांब केस, थोडं लांब नाक, पण चेहऱ्याला शोभेल असंच. ओठ गुलाबी आणि भोवया एकदम कोरतात तशा ओरिजिनल. थोडीशी कॉफी कलरची डोळ्याची बुबुळं. हो, पण ते तिचे ओठच खूप छान आहे, तेच जास्त खुणवायचे त्याला. त्याची बघायला गेला तेव्हा तिथेच नजर भटकत होती. नकळतच हात मोबाईलला गेला त्याचा. मोबाईल काढून त्याने तो फोटो परत एकदा बघितला.
जरा झूम करून आणि परत एकदा गालात असेल, तू जशी आहेस तशीच छान वाटतेस मला, जशी आहेस तशीच आवडतेस तू मला. मला जसं चाललं होतं त्याचं. हो, मला जरा जुळवून घेताना कठीण जातंय, पण तू म्हणालीस तसं होईल हळूहळू सवय. बोलता बोलता तसा कदाचित मीही बदले. पाठीवर जोरात थाप पडल्यावर आयुष कळवलाच जरा. प्रश्न मिल्या एवढ्या जोरात मारतात काय? दुखलं ना? माझं डोकं फिरलं ना पोरात घालून मारे ना मी तुला. घाणेरडी सवय आहे पाठीत मारायची. सुधार नाही तर माझाच मार खाशील. आयुष रागात बोलला, कारण प्रशांतने खूप जोरात पाठीत मारलं होतं त्याच्या. अरे हो हो, कळलं मला तुला लागलं ते. पण एवढा दंग होऊन वहिलेला बघत होतास. कधीचा मागे येऊन उभा आहे मी. लक्षच नाही तुझा, म्हणून म्हटलं जरा जाग करू स्वप्नातून. दिवा स्वप्न बघतोय ते, प्रशांत म्हणाला. प्रशांत हा आयुष्याचा मित्र होता. एकाच फील्डमध्ये दोघं काम करत होते. त्याला माहीत होतं सगळं. आयुषने सांगितलं होतं, म्हणून सुगंधला वहिनी म्हणाला तो. दिवा स्वप्न नाही रे, जरा विचार करत होतो. बोलते मोकळेपणे, पण हवं तसं नाही बोलत, आयुषने सांगितलं. नेमकं आयुषला काय अपेक्षित आहे जाणून घेण्यासाठी वाचायला आणि ऐकायला विसरू नका पुढील येणारे भाग. तुमच्या अमूल्य प्रतिसादाची आतुरतेने वाट बघते. ही माझी नवीन कथा आहे. तुम्हाला नक्कीच आवडेल. तुम्ही मला कमेंट करून सांगत राहिलात तर लिहायला अजून हुरूप येईल. तेव्हा कमेंट करून सांगत राहा कथा कशी वाटते. लेखिका शब्दवेदी उर्फ संतोषी गजानन राणे, वाताडे. धन्यवाद.